गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो। चला तर आपण हा जो व्हिडिओ बनवणार आहोत हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी असेल की जे विद्यार्थी राज्यसेवा 2025 ची प्रिपरेशन करत आहेत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची, आणि जे विद्यार्थी UPSC ची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप तुम्हाला बेनिफिशियल पाहायला भेटणार आहे। म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स होते की सर आपण जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जे की राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल याच्यामध्ये जो ऑप्शनल सब्जेक्ट असतो आपला, हा ऑप्शनल सब्जेक्ट आपण कसा चूज करायचा आणि याच्यामध्ये जो सिलेबस असेल हा सिलेबस आपण कसा डिकोड करायचा, हे जे काही क्वेश्चन्स होते विद्यार्थ्यांचे हे क्वेश्चन्स आपण लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी MPSC राज्यसेवा जे असेल ही मेन आणि UPSC जे असेल हे मराठी मीडियम किंवा त्याचबरोबर इंग्लिश मीडियम मधनं प्रिपरेशन करत आहेत, ज्यांची मीडियम ऑफ लँग्वेज जे आहे इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी तुम्हाला पाहायला भेटेल, म्हणजे दोन्ही विद्यार्थी जे असतील या विद्यार्थ्यांसाठी हा खूप तुम्हाला बेनिफिट असणार आहे। हा व्हिडिओ लक्षात ठेवायचा आहे। बघा, सगळ्यात पहिलं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणता की सर जो की सब्जेक्ट आहे ऑप्शनल सब्जेक्ट चूज करते वेळेस आपण कोणता सब्जेक्ट चूज करायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं जे काही सिलेबस असेल हा कसा डिकोड करायला पाहिजे। आपण ऑप्शनल सब्जेक्ट करताना खूप सारे विद्यार्थी गोंधळामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात। त्याचबरोबर असे पण विद्यार्थी असतात की त्यांना जी मीडियम ऑफ लँग्वेज आहे हा पण खूप प्रॉब्लेम्स क्रिएट करणारा प्रश्न आहे। आपण या सर्व क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर्स मिळून जातील, आणखीन एक व्हिडिओ बनवली जाईल त्याच्यामध्ये पण तुम्हाला पाहायला भेटेल। आता सगळ्यात पहिलं जो ऑप्शनल सब्जेक्ट असतो तुमचा 500 मार्क्ससाठी, याच्यामध्ये जे काही फर्स्ट पेपर असेल आणि सेकंड पेपर तुम्हाला पाहायला भेटेल, म्हणजे जो की तुम्हाला फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर पाहायला भेटेल। मग इथं जो ऑप्शनल सब्जेक्ट असेल आपण बाकी सब्जेक्टचा विचार न करता आपण जो ऑप्शनल सब्जेक्टचा विचार करणार आहोत, इथं तुम्हाला जो आपण PSIR म्हणतो, काय म्हणतो PSIR मीन्स पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, तुम्हाला हा सब्जेक्ट पाहायला भेटतो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट। आणि इथं काही पॉईंट्स आहेत बा, ह्या पॉईंट्समध्ये तुम्हाला पाहायला भेटतं आपण जो PSIR हा सब्जेक्ट आहे आपण का चूज करायला पाहिजे, याच्या मागचं जे काही मोटिव्ह असत हा का चूज करायला पाहिजे, की जास्तीत जास्त विद्यार्थी का चूज करतात PSIR, याच्या मागचं काहीतरी तुम्हाला रिझन असायला पाहिजे, असं माहिती असायला पाहिजे। पाहू आपण आता जे काय फर्स्ट रिझन असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटिकल सायन्स पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल्स आपण पाहायला भेटेल। याच्यामध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत, मी याच्यामध्ये 5 पॉईंट्स आहेत तुमचे, 5 पॉईंट्समध्ये हे पूर्ण डिकोड केलेलं आहे। बघा, सगळ्यात पहिलं PSIR हा सब्जेक्ट का ऑप्शनल चूज केला जातो, तर तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत जे रँक होल्डर्स असतील म्हणजे जे की तुम्हाला हाय रँक स्टुडंट्स पाहायला भेटतील ज्यांनी टॉप केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त तुम्हाला हा PSIR नावाचा सब्जेक्ट तुम्हाला ऑप्शनल पाहायला भेटतो। आणि हा जो सब्जेक्ट आहे हा तुम्हाला सब्जेक्ट जो आहे हायेस्ट स्कोरिंग सब्जेक्ट तुम्हाला पाहायला भेटतो, जे की UPSCच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत दिलेला आहे। मग हाच पॅटर्न तुम्हाला लक्षात घेऊन जे राज्यसेवेची प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा खूप बेनिफिशियल तुम्हाला सब्जेक्ट पाहायला भेटणार आहे PSIR। आणि याच्यासाठी कोणते बुक्स रेफर करायचे आहेत, कोणते लेक्चर्स तुम्हाला पाहायचे आहेत, हे पूर्ण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये हा जो काही सब्जेक्ट असेल हा सब्जेक्टचा पूर्ण सिलेबस आपण डिकोड करणार आहोत। बघा, त्याच्यामध्ये नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला, नेक्स्ट पॉईंट तुम्हाला PSIR जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, मग आपण विचार करतो सर ऑप्शनल सब्जेक्टचं आपण प्रिपरेशन करते वेळेस फक्त ऑप्शनल पुरताच त्याचा बेनिफिट होतो का आपण जे GS आपले GS1 असेल, GS2 असेल, GS3 असेल, GS4 असेल किंवा एस्से रायटिंग असेल याच्यामध्ये काही बेनिफिट होतो का, तर हा पण तुमचा क्वेश्चन इथं पूर्ण तुम्हाला सोल्युशन समजणार आहे। बघा, हा जो PSIR सब्जेक्ट आहे, हा जो तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे, ह्या सब्जेक्टमध्ये जो तुमचा सिलेबस आहे हा ऑलरेडी तुमचा UPSCचा जो मेन सिलेबस आहे म्हणजे जनरल स्टडी तुमचा सेकंड पाहायला भेटतो। जो जनरल स्टडी सेकंड आहे या पण सिलेबस ऑल्सो इन द जनरल स्टडी फर्स्ट, आणि जनरल स्टडी फर्स्ट आणि जनरल स्टडी सेकंड हे दोन्ही पण जो काही सिलेबस आहे क्रुशियल टॉपिक्स आहेत हे तुमचे कव्हर झालेले पाहायला भेटतात। जर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये जर मायक्रो लेवलला पाहिलं तर पोस्ट इंडिपेंडन्स कॉन्सोलिडेशन आणि आयडियोलॉजीज अँड सोशल इश्यूज जे असतील हे तुमचा PSIR सब्जेक्ट जो आहे हा तुमचा जो मेनमध्ये तुमचे जे काही तुमचे सब्जेक्ट्स असतील याच्यामध्ये पूर्ण पाहायला भेटतील। हा सब्जेक्ट पूर्ण कव्हर केलेला पाहायला भेटतो, म्हणजे GSमध्ये जे काही जनरल स्टडी पेपर 1 असेल आणि जनरल स्टडी तुमचा जो सेकंड असेल म्हणजे त्याच्यामध्ये जे टॉपिक्स पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे आफ्टर द इंडिपेंडन्स आणि जे आयडियोलॉजी म्हणजे आयडियोलॉजी आपण जे काही आयडियोलॉजी म्हणतो हे जे आयडियोलॉजी असतील हे पण कव्हर होतील, आणि सोशल इश्यू जे असतील म्हणजे जे सामाजिक तुमचे काही प्रश्न सामाजिक
प्रॉब्लेम्स असतील हे पण हा सब्जेक्ट तुम्हाला पूर्ण कव्हर केलेला पाहायला भेटतो. म्हणजे हे टॉपिक्स हे तर PSIR जो आहे ऑप्शनल तर हे करतोच, त्याचबरोबर तुमचे GS1 आणि GS2चे जे काही पोर्शन असेल हा पण कव्हर केलेला तुम्हाला पाहायला भेटतो. बघा त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं मोरओव्हर टॉपिक्स लाईक इंटरनल सिक्युरिटी असेल तुमचा, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल इश्यूज असतील, IR फ्रॉम जनरल स्टडी पेपर 3 आणि बघा GS1 पण पाहिला आपण, त्याच्यानंतर GS2 पण पाहिला, त्याच्यानंतर जो तुमचा थर्ड जो पेपर असतो मेनमध्ये जो की आपण GS3 म्हणतो, या पेपरमध्ये पण जे की तुम्हाला मायक्रो लेवलला जर पाहिलं जे इंटरनल सिक्युरिटीज असतील, इन्व्हायरमेंटल इश्यूज असतील, IR फ्रॉम द जनरल स्टडी असतील, म्हणजे हे पूर्ण सब्जेक्ट तुम्हाला कव्हर केलेले पाहायला भेटतात. त्याच्यानंतर तुमचा जो इथिक्स आणि इंटिग्रिटी हा जो काही 4 चॅप्टर असेल तुमचा, हा PSIR हा पण चॅप्टरमधले जे काही सब पॉईंट्स आहे हा पूर्ण पॉईंट्स कव्हर केलेले पाहायला भेटतात. म्हणजे ऑलरेडी तुमचा फक्त GSमध्येच याचा बेनिफिट नाही होत, ऑप्शनलमध्येच बेनिफिट नाही होत, तर तुमचा जो काही ऑप्शनल असेल यासाठी पण तुम्हाला बेनिफिट होईल. आणि त्याचबरोबर जे GS1 असेल, GS2 असेल आणि GS3 असेल आणि GS4 पण तुमचा पाहायला भेटतो, हे जे सब्जेक्ट्स असतील याच्यामध्ये जे काही टॉपिक्स असतील तुमचे पूर्ण PSIRमध्ये कव्हर झालेले पाहायला भेटतील. म्हणजे जे विद्यार्थी टॉप रँक होल्डर्स असतात यांच्यासाठी हा सब्जेक्ट खूप तो चॉईस करण्यासाठी प्रेफरन्स दिलेला तुम्हाला पाहायला भेटतो. म्हणजे यासाठी आपल्याला कोणता सब्जेक्ट चूज करायचा आहे, PSIR तुम्हाला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर तुमचा जो काही एस्से जो असणार आहे हा एस्से पण तुमचा पूर्ण PSIRमध्ये काही टॉपिक्स असतील, हा टॉपिक्स तुम्हाला डायरेक्टली पाहायला भेटतील. म्हणजे डायरेक्टली रिलेटेड पॉलिटिकल सायन्स असेल हा तुमचा सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला एस्से पाहायला भेटतो. प्रत्येक वर्षी तुम्हाला एक याच्यावरती एस्से पाहायला भेटतो. आणि लास्ट जर पॉईंट पाहिला तुम्ही तर लास्ट पॉईंटमध्ये तुम्हाला जे की लास्ट पॉईंटमध्ये पाहायला भेटणार आहे, लास्ट पॉईंटमध्ये जे तुम्हाला ॲट द इंटरव्ह्यू स्टेज असणार आहे तुमची, इंटरव्ह्यू स्टेजमध्ये पण तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट काय होणार आहे तर PSIR सब्जेक्टचा तुम्हाला बेनिफिट होणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मी ते सांगू इच्छितो की आपण वाय पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल चूज करायचा आहे, याच्यासाठी तुम्हाला हे क्वेश्चन्स पाहायला भेटतात. म्हणजे एवढे जे काही पॉईंट्स असतील तुमचे हे खूप इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहेत. म्हणजे आपण डोळे बंद करणं डायरेक्टली असा कोणताही ऑप्शनल सब्जेक्ट चूज नाही करायचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो लेवलला जाऊन त्याची स्टडी करायची आहे. आणि मायक्रो लेवलला स्टडी केल्याच्यानंतर तुम्हाला समजून जाईल की कशाप्रकारे आपल्याला कोणता ऑप्शनल सब्जेक्ट चूज करायचा आहे. आता आपण जे काही ऑप्शनल सब्जेक्ट चूज करते वेळेस काही तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यायचे. म्हणजे आपला डिग्रीसाठी हा ऑप्शनल सब्जेक्ट होता का, आपल्याला त्याच्यामध्ये खरंच इंटरेस्ट आहे का, का कोणी म्हणते म्हणून ऑप्शनल सब्जेक्ट चूज करते, असं बिलकुलही करू नका विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जे काही इंटरेस्ट आहे, तुम्हाला जे काही स्टडी करते बस जे काही हॅपीनेस वाटतं हा सब्जेक्टचा, तरच तुम्ही हा सब्जेक्ट तुम्ही चूज करायचा आहे. मी सांगतोय म्हणून किंवा एखादं कोचिंग सांगते म्हणून किंवा कोणते सर सांगतात म्हणून हा तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट डोळे बंद करून चूज करायचा नाही. मी फक्त तुम्हाला पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे, हा स्कोर कशा प्रकारे वाढू शकतो, म्हणजे कशा प्रकारे स्कोरिंग सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर जे काही रँक होल्डर्स असतील हा ऑप्शनल सब्जेक्ट का चूज करतात, त्याच्यानंतर जो हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे याचा बेनिफिट तुम्हाला GS1, GS2 आणि GS3 आणि जो लास्ट तुमचा पेपर जे काही GS4 असेल किंवा एस्से रायटिंग्स असेल याच्यामध्ये खरंच बेनिफिट होतो का. मी फक्त तुम्हाला एवढं ॲनालिसिस करून देणार आहे. मी तुम्हाला कोणालाही फोर्सफुल हा सब्जेक्ट चूज करायचं बिलकुल पण सांगणार नाही. तर आपण याच्या नेक्स्ट लेवलला जाऊन पाहणार आहोत. आता जे की आपण या सब्जेक्टला मराठी जर मीडियममधनं प्रिपरेशन करत असतील असे विद्यार्थ्यांसाठी आपण हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे आपण याला मराठीमधनं राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध म्हणू शकतो. म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे तुम्हाला काय पाहायला भेटतील, जे सब टॉपिक्स असतील, म्हणजे सिलेबस कोणताही आपल्याला इथं पाहायला भेटेल. म्हणजे तुम्हाला मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना समजले असतील. आता हे जे काही पॉईंट्स आहेत की आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट का चूज करायचा आहे, PSIR का चूज करायचं आहे, खरंच तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये किंवा फॉरेन कंट्रीज जे काही इंटरनॅशनल रिलेशन्स असतील ग्लोबल लेवलला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का, किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे का, तरच तुम्हाला हा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचा आहे. जर तुम्हाला हा ऑप्शनल सब्जेक्ट चूज करायचा नसेल तर तुम्हाला नेक्स्ट आणखीन खूप सारे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट पाहायला भेटतं. सोशलॉजी असेल, तुम्हाला आणखीन भरपूर सारे सब्जेक्ट दिलेले आहे. तर पहा आता नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत की तुमचा जो सिलेबस असेल, हा जो सिलेबस तुम्हाला जे की सिलेबस टू द बी कवर्स, आणि याच्यामध्ये 2 पेपर्स असतात विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे. आणि जो फर्स्ट पेपर तुम्हाला पाहायला भेटतो, हा फर्स्ट पेपर जो असणार तुमचा हे GS पेपर आपण त्याला 1 म्हणतो. आणि GS पेपर जो 1 असेल याच्यामध्ये तुम्हाला
पॉईंट्समध्ये पहा, पॉलिटिकल थेरीज असतील आणि इंडियन पॉलिसीज असतील. म्हणजे पॉलिटिकल थेरीमध्ये आपण त्याला मराठीमधनं जे प्रिपरेशन करतात अशा विद्यार्थ्यांसाठी जे राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण आपण त्याला म्हणू शकतो, म्हणजे इंडियन पॉलिटिक्स असणार आहे किंवा पॉलिटिकल थेरीज म्हणू शकतो. आणि हे जे काही असेल तुम्हाला पूर्ण पेपर 1मध्ये GS 1मध्ये पाहायला भेटेल. आता आपण मायक्रो लेवलला जर जाऊन पाहिलं तर तुम्हाला आपण मायक्रो लेवलमध्ये पाहिल्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं जे काही मायक्रो लेवलमध्ये हे सब टॉपिक्स असतील याच्यामध्ये म्हणजे GS पेपरमध्ये हे तुमचे बुलेट्स पॉईंट्स असतील, जे की तुम्हाला फर्स्ट बुलेट पॉईंट आहे पॉलिटिकल थेरी अँड इंडियन पॉलिसीज पाहायला भेटतील तुम्हाला. आता इथं तुम्हाला पाहायचं आहे पॉलिटिकल थेरी मिनिंग अँड इट्स अप्रोच. म्हणजे पॉलिटिकल जे काही थेरी असेल म्हणजे पॉलिटिकल थेरी म्हणजे राजकीय सिद्धांत आणि त्याचा अर्थ काय असतो, त्याचा दृष्टिकोन काय असतो, हे पूर्ण तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपण इथं याच्यामध्ये पण तुम्हाला एक पॉईंट पाहायला भेटेल, म्हणजे आपण सगळ्यात पहिलं ह्या ज्या थेरीज आहेत ऑफ द स्टेट, म्हणजे जी काही स्टेटची थेरी तुम्हाला पाहायला भेटते म्हणजे राज्यांचे सिद्धांत पण आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. पहा, हे मराठी मीडियमवाल्यांसाठी पण मी आणि जी इंग्लिश मीडियममधनं प्रिपरेशन करतात या विद्यार्थ्यांसाठी पण मी दोन्हींचा विचार करून बनवत आहे. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला इंग्लिशमध्ये तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतच आहे, त्याचबरोबर तुम्हाला मी मराठीमध्ये पण एक्सप्लेन करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. राज्याचे सिद्धांत म्हणजे आपण जर पाहिलं राज्याचे सिद्धांतमध्ये तुम्हाला जर पाहिलं म्हणजे थेरीज ऑफ द स्टेट्स पाहायला भेटतं. म्हणजे इथं काही पॉईंट्स असतील, म्हणजे लिबरल्स म्हणजे काय असतं, न्यू लिबरल्स म्हणजे काय असतं, मार्क्सिस्ट म्हणजे काय असतं, प्लुरलिस्ट म्हणजे काय असतं, पोस्ट कॉलोनियल फेमिनिस्ट म्हणजे काय असतं, जे तुम्हाला सिद्धांत माहिती असायला पाहिजे आपण त्याला काय म्हणू शकतो, थेरीज म्हणू शकतो. म्हणजे जर मराठीत विचार केला आपण तर मराठीमध्ये आपण उदारमतवादी म्हणू शकतो, न उदारमतवादी म्हणू शकतो, मार्क्सवादी म्हणू शकतो, बहुतत्ववादी म्हणू शकतो किंवा उत्तर वसाहतिक आणि स्त्रीवादी पण म्हणू शकतो, म्हणजे फेमिनिस्ट आपण म्हणू शकतो. म्हणजे ह्या पूर्ण जे काही थेरीज असतील ह्या थेरीज तुम्हाला पूर्ण लर्न करायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक थेरीज तुम्हाला टॉपिक वाईज टॉपिक तुम्हाला पाहायचं आहे, कोणतं बुक रेफर करायचं आहे पूर्ण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता पहा, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट असणार आहे तुमचा. आता जस्टिस म्हणल्याच्या नंतर तुम्हाला खूप सारे जस्टिस असतील. याच्यामध्ये जस्टिसमध्ये पण तुम्हाला जे की संकल्पना असतील वेगवेगळ्या प्रकारचे जे काही संकल्पना असतील ह्या संकल्पना माहिती असायला पाहिजे. म्हणजे आपण जस्टिसमध्ये मराठीमध्ये आपण न्याय म्हणू शकतो. म्हणजे न्याय म्हणजे काय असतं हे सिद्धांत पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा, जे की रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत आणि त्याच्या समूहलक्षी टीका यांच्या विशेष संदर्भासह न्यायाच्या संकल्पना तुम्हाला इथं मांडायच्या आहेत. जर इंग्लिशमध्ये पाहिलं आपण द कन्सेप्शन्स ऑफ जस्टिस विथ अ स्पेशल रेफरन्स टू रॉल्स थेरी, म्हणजे जी काही रॉल्सची थेरी असेल, रॉल्स थेरी असेल आणि याच्यामध्ये जस्टिसची डेफिनेशन्स पण तुम्हाला पाहायला भेटेल. ह्या पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण पाहिलं असेल जे काही आपले राईट्स असतील हे राईट्स पण तुम्ही पाहिले आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, जे फंडामेंटल राईट्स म्हणू शकतो. मग हे पण तुम्हाला ह्या टॉपिक्समध्ये पाहायला भेटतील. म्हणजे जे काही न्याय जस्टिस म्हणजे आपण जस्टिसची जी काही थेरीज आहेत, हे जे रॉल्सच्या थेरीज आहेत हा आपण पूर्ण पाहणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला इक्वॅलिटीजमध्ये पण तुम्हाला आता तुम्ही जर पाहिलं आपलं प्रेम्बल, तर प्रेम्बलमध्ये तुम्हाला इक्वॅलिटी हा वर्ड पाहायला भेटतो. पण इथं इक्वॅलिटीमध्ये पण कोणत्या कोणत्या प्रकारची इक्वॅलिटी असायला पाहिजे, जसं की तुम्हाला इथं दिलेलं आहे सोशल इक्वॅलिटी, पॉलिटिकल इक्वॅलिटी, इकॉनॉमिक इक्वॅलिटी, रिलेशनशिप बिटवीन द इक्वॅलिटी अँड फ्रीडम, अफर्मेटिव्ह ॲक्शन्स. म्हणजे जी समता आहे ही जी समानता आहे, म्हणजे समानता सामाजिक कशी असते, राजकीय व आर्थिक कशी असते, समानता आणि स्वातंत्र्य यामधला संबंध काय असायला पाहिजे, सकारात्मक कार्यवाही पाहायला भेटते. म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत तुम्हाला पूर्ण इक्वॅलिटीचे पॉईंट्स तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लिहायचे आहेत. तर नेक्स्ट पॉईंट तुमचा आहे जे राईट्स असतील, म्हणजे आपण जे राईट्स म्हणतो जे फंडामेंटल राईट्स असतील, म्हणजे राईट्स जे असतील आपले ह्युमन राईट्स असतील, हे जे काही तुम्हाला पूर्ण पाहायला भेटतं. मग मिनिंग अँड द थिअरीज, डिफरंट काइंड ऑफ द राईट्स, कन्सेप्ट ऑफ ह्युमन राईट्स तुम्ही पाहिलं असेल. डिफरंट काइंड्स ऑफ द राईट्स असतील किंवा जे काही ह्युमन राईट्स असतील हे पण तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे, म्हणजे लिहायचं आहे. म्हणजे फक्त राईट्स हा तुमचा बुलेट पॉईंट्स आहे, पण ॲक्च्युली त्याचा मिनिंग काय असायला पाहिजे, म्हणजे हक्क म्हणजे काय असतं, त्याचा अर्थ काय असतो, त्याचा सिद्धांत काय असतो, हक्काचे निरनिराळे प्रकार कोणते असतात, मानवी हक्काची संकल्पना काय असते, हे पूर्ण तुम्हाला इथं पाहायचं आहे. म्हणजे राईट्सबद्दल. आता बघा, तुम्ही पाहिलं असेल आपण म्हणतो की इंडिया डेमोक्रॅटिक कंट्री आहे, डेमोक्रॅटिक कंट्री आहे, आपण ऐकलेलं आहे.
मग डेमोक्रॅटिक कंट्री आहे इंडिया, तर त्याचं जे काही क्लासिफिकेशन्स असायला पाहिजे, क्लासिकल अँड कॉन्टेम्पररी थिअरीज काय असायला पाहिजे, डिफरंट मॉडेल्स कोणत्या कोणत्या प्रकारचे डेमोक्रेसीचे असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह मॉडेल पाहायला भेटतं, त्याच्यानंतर पार्टिसिपेटरी मॉडेल पाहायला भेटतं आणि डेलिब्रेटिव्ह मॉडेल्स पाहायला भेटतं. जर तुम्ही त्या विचार केला तर जी काही लोकशाही असेल, म्हणजे आपण मराठीमध्ये जर म्हटलं तर याला अभिजात व आधुनिक सिद्धांत कशाला म्हटलं जातं, लोकशाही निर्णय प्रतिमान कोणते असतात, प्रतिनिधी कोणती डेमोक्रेसी असते, सहभागी आणि विमर्शकारी कोणती डेमोक्रेसी असते, हे पूर्ण तुम्हाला पॉईंट्स पाहायला भेटणार आहेत. त्याच्यानंतर बघा, त्याच्यामध्ये आपण आणखीन पुढं जर पाहिलं तर तुम्हाला डेमोक्रेसीमध्ये जिकडे रिप्रेझेंटेटिव्ह आणि पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी पाहिल्याच्यानंतर काही कन्सेप्ट पाहायला भेटतील, ज्या की कन्सेप्ट आपल्याला काय पाहायला भेटतं, हेगेमनी पाहायला भेटेल. हेगेमनी तुम्ही पाहिला असेल, द कॉलोनियल पिरियडमध्ये कशा प्रकारे ब्रिटिश हेगेमनीचा यूज केला जायचा, ही आयडिओलॉजी कशा प्रकारची असायची, लेजिटिमेसी म्हणजे काय असतं, ह्या पूर्ण तुम्हाला सिद्धांत पाहायला भेटतात. म्हणजे सहभागी आणि विमर्शकारी पद्धत, प्रतिनिधिक कोणत्या प्रकारे, ह्या पूर्ण तुम्हाला लोकशाहीचं पाहायला भेटणार आहे. तर त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पुढं पाहिलं तर तुम्हाला खूप साऱ्या पॉलिटिकल आयडिओलॉजीज पाहायला भेटतील. आता खूप विद्यार्थ्यांना माहिती असेल की आयडिओलॉजीमध्ये जर तुम्ही पाहिलं, जी की संकल्पना आहे, जी काही संकल्पना म्हणजे विचारप्रणाली, आपण त्याला राजकीय विचारप्रणाली पण म्हणू शकतो. म्हणजे आपण म्हणतो जी पॉलिटिकल आयडिओलॉजीज पाहायला भेटेल, म्हणजे जी की संकल्पना आहे, म्हणजे ही तुम्हाला पाहायला भेटेल. मग आता तुम्ही पाहिलं असेल सगळ्यात पहिलं राजकीय विचारप्रणालीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची विचारप्रणाली असते विद्यार्थी मित्रांनो. बघा, सगळ्यात पहिलं जे विचारप्रणालीमध्ये पॉलिटिकल आयडिओलॉजीमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात पहिलं तुम्हाला लिबरलिझम पाहायला भेटतं, त्याच्यानंतर सोशलिझम पाहायला भेटतं, त्याच्यानंतर मार्क्सिझम असतं, त्याच्यानंतर फेसिझम असतं, गांधीझम असतं आणि फेमिझम असतं. म्हणजे ही जी काही तुम्हाला राजकीय विचारप्रणाली पाहायला भेटते, म्हणजे आपण त्यालाच उदारमतवाद म्हणू शकतो, समाजवाद म्हणू शकतो, मार्क्सवाद म्हणू शकतो, फेसिझम म्हणू शकतो, गांधीवाद म्हणू शकतो किंवा स्त्रीवाद म्हणू शकतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण काय पाहायला भेटतं, ही पॉलिटिकल आयडिओलॉजी, म्हणजे आपण त्याला राजकीय विचारप्रणाली म्हणू शकतो. म्हणजे हे तुम्हाला पूर्ण पाहायला भेटतं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट जर पुढं जाऊन आपण पाहिलं तर तुम्हाला पॉलिटिकल आयडिओलॉजीनंतर इंडियन पॉलिटिकल थॉट्स पाहायला भेटतील. म्हणजे इंडियन पॉलिटिकल थॉट्समध्ये जे विचारधारा आहे, म्हणजे भारतीय राजकीय विचारधारा काय असते, आपल्या याच्यामध्ये विचारधारा असते, म्हणजे जे ग्रेट लीडर्स असतील यांची विचारधारा काय होती, हे पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा, सगळ्यात पहिलं जर आपण पाहिलं तर धर्मशास्त्र, ही जी काही पॉलिटिकल थॉट्स असतील तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढं पाहिलं तर तुम्हाला नेक्स्ट पाहायला भेटेल अर्थशास्त्र असतील, त्याच्यानंतर बुद्धिस्ट ट्रॅडिशन्स पाहायला भेटेल, सर सय्यद अहमद खान्स आयडिओलॉजी पाहायला भेटेल, पॉलिटिकल थॉट पाहायला भेटेल, सर अरबिंदो घोष पाहायला भेटतील तुम्हाला, MK गांधीज असतील, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स असतील, MN रॉयज असतील, यांच्या ज्या काही पॉलिटिकल थॉट्स असतील, यांचे जे काही इंडियन पॉलिटिकल थॉट्स असतील, हे तुम्हाला पूर्ण पाहायला भेटतील. म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये जर म्हटलं तर भारतीय राजकीय विचारधारा म्हणू शकतो. म्हणजे धर्मशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, बौद्ध परंपरा असेल, सय्यद अहमद खान असतील, श्री अरबिंदो असतील, MK गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, MN रॉयज असतील, यांची जी की राजकीय विचारधारा तुम्हाला पूर्ण इथं लिहायची आहे किंवा अभ्यासायची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण जी काही इंडियन पॉलिटिकल थॉट्स पाहिले, त्याच्यानंतर जर तुम्ही पुढं पाहिलं, आता आपण जसं इथं लर्न केलेलं आहे इंडियन पॉलिटिकल थॉट, तसेच तुम्हाला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट पण पाहायला भेटतील. आपण पाहिलं असेल वेगळ्या प्रकारचे फिलॉसॉफर्स असतील द वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्समध्ये, जसं की जर आपण मायक्रो लेवलला पाहिलं, प्लॅटो असतील, अरिस्टॉटल असतील, मॅकियावेली असतील, होब्स असतील, जॉन लॉक्स असतील, S मिल्स असतील, मार्क्स असतील, ग्रॅम्सी असतील, हॅर्नन अरेंट असतील. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स पण लर्न करायचे आहेत. म्हणजे मायक्रो लेवलला गेल्याच्या नंतर तुम्हाला ह्या गोष्टी पूर्ण विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटतात. म्हणजे जर मराठीमध्ये पाहिलं आपण तर पाश्चिमात्य राजकीय विचारधारा म्हणू शकतो त्याला. म्हणजे प्लेटो असतील, अरिस्टॉटल असतील, मॅकियावेली असतील, होब्स असतील, लॉक असतील, जॉन S मिल असतील, मार्क्स असतील, ग्रॉम्सी असतील, हन्ना अरेंट्स असतील. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो काही पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन पूर्ण जो काही सिलेबस असेल, याच्यामधला जो आपला फर्स्ट जो काही डिकोड केलेला आहे आपण पॉलिटिकल थिअरी अँड
इंडियन पॉलिसी म्हणजे पॉलिटिकल थेरीज तुम्हाला पूर्ण पाहायला भेटलेल्या आहेत इथं ऑलरेडी. म्हणजे पॉलिटिकल थेरीमध्ये आपण जे की सगळ्यात पहिलं पॉलिटिकल थेरीज मिनिंग काय असतं, थेरीज ऑफ द स्टेट्स काय असतं, जस्टिस काय असतं, इक्वेलिटीज काय असतं, सोशल पॉलिटिकल पूर्ण आपण डीपमध्ये पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर जर आपण पुढे जाऊन विचार केला, तुम्हाला GS1मध्ये याच पेपरमध्ये तुम्हाला इंडियन गव्हर्नमेंट पॉलिसीज पाहायला भेटतील. म्हणजे आपण जर पाहिलं मायक्रो लेवलला तर तुम्हाला भारतीय सरकार आणि भारतीय राजकारण आपण याला मराठीमध्ये म्हणू शकतो. म्हणजे हा तुमचा कोणता पॉईंट असेल विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा सेकंड पॉईंट तुम्हाला पाहायला भेटेल. आणि हा जो आहे आपला हा फर्स्ट पॉईंट तुम्हाला पाहायला भेटतो म्हणजे पॉलिटिकल थेरीज. म्हणजे पॉलिटिकल थेरीज लर्न करते वेळेस फक्त पॉलिटिकल थॉट इंडियन थॉट्स तुम्हाला रीड नाही करायचे, तर तुम्हाला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स पण रीड करायचे आणि खूप सारे तुम्हाला फिलॉसॉफर्स पण विद्यार्थी मित्रांनो रीड करायचे आहेत, लर्न करायचे आहेत. प्रत्येकांच्या आयडियॉलॉजीज काय आहेत, त्यांचे थॉट्स काय आहेत, त्यांचं योगदान काय आहे, प्रत्येक याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला लर्न करायचं आहे. आणखीन विद्यार्थी मित्रांनो आपण जर पुढे जाऊन पाहिलं तर आता इंडियन गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील. आता इंडियन हा जो सेकंड पेपर आहे हा फर्स्ट पेपरमध्ये सेकंड पॉईंट तुम्हाला पाहायला भेटेल. आता ह्या सेकंड पॉईंटमध्ये भारतीय सरकार आणि भारतीय राजकारण जर पाहिलं तुम्ही तर भारतीय राष्ट्रवाद सगळ्यात पहिलं आपण भारतीय राष्ट्रवादाला काय म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, ते इंडियन नॅशनलिझम म्हणू शकतो. म्हणजे इंडियन नॅशनलिझम यालाच आपण भारतीय राष्ट्रवाद म्हणू शकतो. याच्यामध्ये पण तुम्हाला इंडियन नॅशनलिझम पाहायचं आहे. इंडियन नॅशनलिझममध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिटिकल स्ट्रॅटजीज लर्न करायच्या आहेत. पॉलिटिकल स्ट्रॅटजीमध्ये पण काय विशेष तुम्हाला लर्न करायचे पाहता. पॉलिटिकल स्ट्रॅटजी ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल म्हणजे आपला जो काही फ्रीडम स्ट्रगल पार्ट आहे, आपला जो काही इंडियाचा फ्रीडम स्ट्रगल तुम्हाला हिस्टॉरिकल पार्ट पाहायला भेटणार आहे. म्हणजे जे की कॉन्स्टिट्युशनलिझम असेल, मास सत्याग्रह असतील, म्हणजे ज्या महात्मा गांधीच्या ज्या मास सत्याग्रह पाहायला भेटतात तुम्हाला, म्हणजे जे की त्याच्यामध्ये सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट असेल, नॉन कॉपरेशन मुवमेंट्स असतील, क्विट इंडिया मुवमेंट्स असतील, अशा खूप साऱ्या तुम्हाला जे काही मास सत्याग्रह पाहायला भेटतील. म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझम टू मास सत्याग्रह असतील. मग याच्यामध्ये जर तुम्ही मायक्रो लेवलला पाहिलं नॉन कॉपरेशन मुवमेंट असेल, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट असेल, मिलिटंट अँड रिव्होल्युशनरी मुवमेंट्स असतील, पीझंट्स मुवमेंट्स असतील, वर्कर्स मुवमेंट्स असतील. म्हणजे जर मायक्रो लेवलला जर पाहिलं तर स्वातंत्र्य लढ्याच्या ज्या काही राजकीय व्यूहरचना असतील, म्हणजे घटनावाद ते लोकसत्याग्रह पाहायला भेटेल. म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर असहकार चळवळ पाहायला भेटेल, नागरिक कायदेभंग चळवळ पाहायला भेटेल, लढाऊ आणि क्रांतिकारी चळवळी पाहायला भेटतील, शेतकरी व कामगार चळवळी पाहायला भेटतील. म्हणजे हे पूर्ण तुम्हाला इंडियन नॅशनलिझममध्ये विद्यार्थी मित्रांनो पाहायचं आहे. मग आपण याच्यामध्ये हा झाला तुमचा याच्यामध्ये पण इंडियन नॅशनलिझममध्ये हा फर्स्ट पॉईंट असेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जो पॉईंट असणार आहे हा नेक्स्ट पॉईंट तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह ऑन द इंडियन नॅशनल मुवमेंट्स. म्हणजे तुम्हाला जी काही पर्स्पेक्टिव्ह असेल म्हणजे भारतीय राष्ट्रीय चळवळीतील दृष्टिकोन असेल, याच्यामध्ये तुम्हाला दृष्टिकोनानुसार जे उदारमत्व जे काही आपण आता इंग्लिशमध्ये पाहू, लिबरल्स म्हणजे काय असतं, सोशलिस्ट पाहायला भेटेल, मार्क्सिस्ट पाहायला भेटतील, रॅडिकल पाहायला भेटतील, ह्युमनिस्ट आणि दलित तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे अशा प्रकारे पर्स्पेक्टिव्ह ऑन द इंडियन नॅशनल मुवमेंट्स जे असेल, म्हणजे मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय आपण जे काही राष्ट्रीय चळवळीवरील दृष्टिकोन पाहतो, म्हणजे मराठीमध्ये म्हटलं तर उदारमतवादी असतील, समाजवादी असतील आणि मार्क्सवादी असतील, मूलगामी मानवतावादी असतील आणि दलित तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे हे ज्या काही इंडियन नॅशनलिझम्स असतील आणि त्याचबरोबर पर्स्पेक्टिव्ज असतील हे तुम्हाला पूर्ण विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटतं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट असणार आहे आपला याच्यामधला नेक्स्ट पॉईंट तुम्हाला मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स. म्हणजे आपलं जे काही सुंदर कॉन्स्टिट्यूशन्स आहे हे बनते वेळ कोणत्या प्रकारचे आपण लिगेसीज पाहिल्या, ब्रिटिश रूल कोणत्या होता, डिफरंट सोशल अँड पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ज कसा होता. म्हणजे आपण जर विचार केला मराठीमध्ये जर सांगायचा विचार झाला, भारताच्या संविधानाची निर्मिती आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे जे की ब्रिटिश शासनाचा वारसा कशा प्रकारे होता, विभिन्न सामाजिक व राजकीय दृष्टिकोन कसा होता हे तुम्हाला इथं पूर्ण पाहायला भेटतं. म्हणजे डिफरंट सोशल अँड पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला पाहायला भेटेल आणि लेगेसीज ऑफ द ब्रिटिश रूल तुम्हाला इथं पाहायला भेटेल. आणखी विद्यार्थी मित्रांनो आता हे झालं आपलं मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स. पण आपण जर आणखी डीप लेवलमध्ये जर गेलो तर तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन्समध्ये जे की तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे की तुम्हाला बेसिक फीचर्स असतील, म्हणजे जे काही सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स तुम्हाला पाहायला भेटतात हे तुम्हाला बेसिक फीचर्स पाहायला भेटतील. म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲक्च्युली काय आहे, जे आपलं सुंदर कॉन्स्टिट्यूशन बनलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जर तुम्हाला पाहायला भेटतं तर तुम्हाला सगळ्यात अगोदर हे तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रेम्बल पाहायला भेटतं. त्याच्यानंतर तुम्हाला फंडामेंटल राईट्स पाहायला भेटतात. आता फंडामेंटल राईट्स पण तुम्हाला आपण डिटेलमध्ये घेणार आहोत की जे आपले 6 फंडामेंटल राईट्स कशा प्रकारचे आहेत, त्याच्यामध्ये कशा प्रकारे एक्सप्लेन करायचे हे पूर्ण आपल्याला डीपमध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फंडामेंटल
आपल्याला ड्युटीज पाहायला भेटतील आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्याच्यामध्ये आपण आणखीन जर पाहिलं तर DPSP म्हणतो, म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी पाहायला भेटतं. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं पार्लमेंटरी सिस्टीम्स कशा प्रकारे आहे, अमेंडमेंट प्रोसिजर कशा प्रकारे आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्याच्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू कशा प्रकारे आहे, त्याच्यानंतर बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन्स कशा प्रकारे आहेत, म्हणजे टोटल्स पॉईंट्स तुम्हाला इथं पाहायला भेटतील. म्हणजे सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स आपल्याला पूर्ण इथं पाहायला भेटतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे की आपण पाहिलेलं आहे संविधानाची ठळक वैशिष्ट्य म्हणू शकतो आपण, म्हणजे भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्य म्हणू शकतो. जर मराठीत म्हणलं आपण तर उद्देशिका म्हणू शकतो, मूलभूत हक्क व कर्तव्य म्हणतो, निदेशक म्हणू शकतो, तत्वे म्हणू शकतो, संसदीय प्रणाली व सुधारणा कार्यपद्धती म्हणू शकतो, न्यायिक पुनर्विलोकन आणि मूळ संरचना सिद्धांत आपण असं इथं म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपले हे बेसिक सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स पाहायला भेटतात. प्रेम्बल, फंडामेंटल राईट्स, ड्युटीज, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, पार्लमेंटरी सिस्टीम and amendment procedure, judicial review and basic structure of the doctrines विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटतात. त्याच्यानंतर आपण जर नेक्स्ट लेवलला जर पाहिलं तर प्रिन्सिपल तुम्हाला पाहायला भेटेल, म्हणजे जे प्रिन्सिपल ऑर्गन ऑफ द युनियन गव्हर्नमेंट, म्हणजे ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट प्रिन्सिपलचे कोणते आहेत आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. म्हणजे ऑर्गन्समध्ये कोणत्या प्रकारचे युनियन गव्हर्नमेंट्समध्ये प्रिन्सिपल्स कोणते असतात, इन्व्हेस्टेड रोल काय असतो, ॲक्च्युअली वर्किंग ऑफ द एक्झिक्युटिव्हचे तुम्ही पाहिलं आहे. जे की ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंटमध्ये आपण 3 ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट पाहिलं आहे, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर अँड ज्युडिशियरी पाहिलं, म्हणजे सुप्रीम कोर्ट आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे एक्झिक्युटिव्ह टू मेक द लॉ, लेजिस्लेचर टू इम्प्लिमेंट द लॉ, आणि सुप्रीम कोर्ट टू प्रोव्हाइड द जस्टिस अँड ज्युडिशियल रिव्ह्यू तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे ह्या ज्या काही ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट्स आहेत, हे ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंटचं ॲक्च्युअली रोल काय आहे किंवा रोल अँड ॲक्च्युअल वर्किंग कशा प्रकारे केलं जातं हे तुम्हाला पूर्ण पाहायला भेटणार आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर संघ सरकारची प्रमुख अंगे म्हणू शकतो मराठीमध्ये कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि सर्वोच्च न्यायालयाची कल्पित भूमिका आणि प्रत्यक्ष कामकाज कसं असतं हे तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट पाहिलं इथं प्रिन्सिपल ऑर्गन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, आणि अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही प्रिन्सिपल ऑर्गन पाहिले, लेजिस्लेचर असेल, एक्झिक्युटिव्ह असेल आणि ज्युडिशियरी असेल, मग अशाच प्रकारे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला पण तुम्हाला माहिती असेल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल, एक लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असेल, मग इथलचे पण जे काही ऑर्गन्स असतील, एक्झिक्युटिव्ह असेल, लेजिस्लेचर असेल, हायकोर्ट, म्हणजे जर सेंट्रलला पाहिलं आपण सुप्रीम कोर्ट, तर स्टेटसाठी हायकोर्ट्स तुम्हाला पाहायला भेटेल. मग यांची पण जे काही वर्किंग प्रोसिजर असेल, वर्किंग ऑफ द कशा प्रकारे केलं जातं, इमेज रोल काय असतो हे पूर्ण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटेल. म्हणजे राज्य शासनाची प्रमुख अंगे म्हणू शकतो, म्हणजे कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि उच्च न्यायालयाची कल्पित भूमिका आणि प्रत्यक्ष कामकाज कशा प्रकारे चालतं हे पूर्ण तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता नेक्स्ट जर पाहिलं आपण ग्रासरूटला जर पाहिलं तर ग्रासरूटला पण तुम्हाला इथं आपण जर पाहिलं आपल्याकडे आपण जे काही फेडरलिझम पाहिलं याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे मी गव्हर्नमेंट सांगितले, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि जे लोकल गव्हर्नमेंट आहे. म्हणजे लोकल गव्हर्नमेंटलाच आपण ग्रासरूट डेमोक्रेसी म्हणू शकतो, म्हणजे जे की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पाहायला भेटतं. मग हे पण तुम्हाला इथं लर्न करायचं आहे. ग्रासरूट डेमोक्रेसीमध्ये म्हणजे आपण पंचायती राज गव्हर्नमेंट त्याला म्हणू शकतो. म्हणजे पंचायती राज गव्हर्नमेंट, म्युन्सिपल गव्हर्नमेंट आणि सिग्निफिकन्स जे काही आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे की 73 अमेंडमेंट आणि 74 अमेंडमेंट आहे. ग्रासरूट मोमेंट्स कशा प्रकारे आहेत हे टोटल तुम्हाला पूर्ण पाहायला भेटतात. आणि जर मराठीत म्हणलं तुम्हाला तर तळागाळातील लोकशाही म्हणजे काय असतं, पंचायती राज आणि नगरपालिका शासन काय असतं, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, ज्या सुधारणाचे महत्त्व जे असणार, तळागाळातील चळवळी कोणत्या आहेत हे पूर्ण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला लर्न करायचं आहे याच्यामध्ये, जे की नेक्स्ट पॉईंट तुमचा स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूशन ऑफ द कमिशन्स. म्हणजे जर तुम्ही पाहिलं आपल्याकडे काही स्टॅच्युटरी जी काही संविधानिक संस्था असतात किंवा संविधानिक आयोग म्हणू शकतो आपण, याच्यामध्ये काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, काही तुम्हाला नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज पाहायला भेटतील, काही स्टॅच्युटरीज बॉडी पाहायला भेटतील. हे तुम्हाला कमिशन्स कोणते असतात हे टोटल तुम्हाला इथं विद्यार्थी मित्रांनो लर्न करायचं आहे. म्हणजे इलेक्शन्स कमिशन्स जर पाहिलं आपण तर इलेक्शन्स कमिशन्स पण तुम्हाला इथं लर्न करायचं. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर मायक्रो लेवलला 3 to 4 जे आर्टिकल असेल ही लर्न करायचं. त्याच्यानंतर इलेक्शन्स कमिशनचे फंक्शन्स काय असतात, इलेक्शन्स कमिशनचे कशा प्रकारे रन केलं जातो, पॉलिटिकल पार्टीचा कसा दर्जा दिला जातो, हे पूर्ण तुम्हाला लर्न करायचं आहे. इथं फक्त तुम्हाला जो सिलेबस आहे आपण तो डिकोड करत आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा आपण जर इथं कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल्स तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे आपण त्याला
कंट्रोलर ॲडिटर जनरल्स तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तुम्ही तर फायनान्स कमिशन्स पाहायला भेटतील तुम्हाला, जी आपली UPSC IASची जी IAS वगैरे होतात यांच्यासाठी जी काही बॉडी असेल, युनियन कमिशन सर्व्हिस कमिशन्स पाहायला भेटतो तुम्हाला. त्याच्यानंतर नॅशनल कमिशन फॉर द शेड्यूल कास्ट असेल, नॅशनल कमिशन फॉर द शेड्यूल ट्राईबसाठी असेल, नॅशनल कमिशन फॉर द वुमनसाठी असेल, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन असेल, नॅशनल कमिशन फॉर द मायनॉरिटीजसाठी असेल, नॅशनल बॅकवर्ड क्लास सेस कमिशन्स तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे अशा प्रकारे जे स्टॅच्युटरी अँड कमिशन्स असतील तुम्हाला जे काही वेगवेगळ्या प्रकारचं इथं दिलेले आहेत. म्हणजे ऑडिटर जनरल्स फायनान्स कमिशन्स असतील, युनियन UPSC जी कंडक्ट केली जाते ते असेल, त्याच्यानंतर तुम्हाला नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट ट्राईब्स असतील. हे पूर्ण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथं मायक्रो लेवलला जाऊन तुम्हाला लर्न करायचं आहे. जर मराठीत पाहिलं तुम्ही, जर मराठीमध्ये जर म्हटलात तर संविधानिक संस्था आणि त्याला आपण आयोग म्हणू शकतो. म्हणजेच निवडणूक आयोग असेल, महानियंत्रक असेल, महालेखा परीक्षक असेल, वित्त आयोग असेल, संघ लोकसेवा आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग असेल, राष्ट्रीय महिला आयोग असेल, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग असेल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग असेल, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग असेल. म्हणजे हे पूर्ण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथं पाहायला भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला लर्न करायचं आहे ॲक्च्युली. म्हणजे हे तुमचं जे काही सिलेबस आहे हा मायक्रो लेवलला जाऊन आपण डीपमध्ये पूर्ण डिकोड करत आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा फेडरलिझम. तुम्हाला तर माहीत असेल आपण ऑलरेडी फेडरलिझम आहे, फेडरलिझमवरती आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला फेडरलिझममध्ये स्टेट ऑफ द हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉवर्स कशा प्रकारे असतात हे तुम्हाला पूर्ण पाहायला भेटतं. किंवा त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं जे वर्टिकल डिस्ट्रीब्युशन्स ऑफ द पॉवर पाहिलेलं आहे, म्हणजे जे की फेडरलिझम तुम्हाला पाहायला भेटतं. आणि सेंट्रल स्टेट रिलेशन्स कसे असायला पाहिजे हे तुम्हाला पूर्ण पाहायला भेटतं. मग कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय आहेत फेडरलिझममध्ये, फेडरलिझमसाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंजिंग नेचर ऑफ द सेंट्रल स्टेट रिलेशन्स कशा प्रकारे आहे, इंटिग्रेशनल टेंडन्सीज काय आहे, रिजनल ॲस्पायरेशन्स आणि इंटरस्टेट डिस्प्यूट कशा प्रकारे असतो, ह्या पूर्ण गोष्टी तुम्हाला पूर्ण इथं पाहायला भेटणार. आणि जर मराठीमध्ये जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर याला आपण फेडरलिझमला संघ राज्यवाद म्हणू शकतो. म्हणजे संवैधानिक तरतुदी आणि म्हणजे संघ राज्यवाद असेल, संवैधानिक तरतुदी, केंद्र राज्य संबंधाचे बदलते स्वरूप म्हणू शकतो, एकात्मवादी प्रवृत्ती आणि प्रादेशिक आकांक्षा, आंतरराज्य विवाद. जर तुम्ही पाहिलं असेल वॉटर डिस्प्यूट असेल स्टेट सेटमध्ये किंवा लँड डिस्प्यूट असेल, हे पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये लर्न करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट जो पॉईंट असणार आहे प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. हा पण पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे प्लॅनिंग आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट्स कशा प्रकारे असते हे तुम्हाला पूर्ण पाहायला भेटतं. आणि नियोजन व आर्थिक विकास आपण याला मराठीमध्ये म्हणू शकतो. बघा, नेहरूवियन अँड गांधीयन पर्स्पेक्टिव्ह म्हणजे जे तुम्हाला नेहरूजी पाहायला भेटतील, आपले महात्मा गांधीजी पाहायला भेटतील, यांचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे आणि यांचा पर्स्पेक्टिव्ह काय होता हे पाहायला भेटेल. आणि रोल ऑफ द प्लॅनिंग्स पाहायला भेटेल. पब्लिक सेक्टर्स तुम्हाला पाहायला भेटतील, म्हणजे जे काही आपण त्याला PSU वगैरे म्हणू शकतो, म्हणजे ज्या काही गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनीज पाहायला भेटतील. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये नेक्स्ट जो पॉईंट आहे तुम्हाला ग्रीन रिव्हॉल्युशन पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर लँड रिफॉर्म्स कशा प्रकारे झाले, ॲग्रियन रिलेशन्स कसे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर पुढं जे आहे तुम्हाला नेक्स्ट लेवलला जर गेल्याच्यानंतर तुम्हाला जे की काय पाहायला भेटणार आहे इथं, जे नेक्स्ट लेवलला लिबरलिझम म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर लिबरलिझम असेल, इकॉनॉमिकल रिफॉर्म्स असेल, जे 1991चे इकॉनॉमिकल रिफॉर्म्स तुम्हाला पूर्ण इथं विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटणार आहे. म्हणजे रीड करायचं आहे आपल्याला, आपण घेऊ त्याचं प्रत्येक म्हणजे सब टॉपिक वाईज आपण कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट पाहता आता आपण जर मराठीमध्ये म्हणलं प्लॅनिंग आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणल्याच्या नंतर आपण त्याला मराठीमध्ये नियोजन व आर्थिक विकास म्हणू शकतो. म्हणजे नेहरूवादी व गांधीवादी दृष्टिकोन म्हणू शकतो. नियोजन व सार्वजनिक क्षेत्राची भूमिका, हरित क्रांती, जमीन सुधारणा, कृषक संबंध, उदारीकरण आणि आर्थिक सुधारणा तुम्हाला पाहायला भेटते विद्यार्थी मित्रांनो. तर आणखी जर तुम्ही आणखी मायक्रो लेवलला पाहिलं तर आणखीन एक तुम्हाला इथं टॉपिक पाहायला भेटेल. म्हणजे त्याला आपण कास्ट, रिलिजन, इथनिसिटी, इंडियन पॉलिटिक्स तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे ज्या काही कास्ट सिस्टीम असेल आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतील, रिलिजन्स पाहायला भेटतील, म्हणजे जे की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे भारतीय राजकारणातील जात, धर्म आणि वांशिकता, जी काही वांशिकता तुम्हाला पूर्ण इथं पाहायला भेटेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपले दोन फक्त पॉईंट्स राहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिला आता याच्यामध्ये 2 पॉईंटमधला हा पार्टी सिस्टीम तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे याच्यामध्ये आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, पार्टी सिस्टीम्स तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे आपण जर पाहिलं पार्टी सिस्टीम्समध्ये पण तुम्हाला जे की पार्टी सिस्टीम वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला भेटतात. म्हणजे नॅशनल पॉलिटिकल पार्टीज असतील, त्याच्यानंतर नॅशनल पॉलिटिकल पार्टी त्यानंतर तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या काय आहेत स्टेट पार्टी सिस्टीम, रिजनल पार्टी सिस्टीम आपण त्याला म्हणू शकतो.
म्हणजे अशा प्रकारे पार्टी सिस्टीम्स पण तुम्हाला इथं लर्न करायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा याच्यामध्ये पार्टी सिस्टीममध्ये काय आहे, नॅशनल अँड रिजनल पॉलिटिकल पार्टीज. जर नॅशनल आणि रिजनल पॉलिटिकल पार्टी तुम्हाला सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहेत नॅशनल पार्टीज कोणत्या आहेत आणि रिजनल पार्टी प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारला पाहायला भेटतं. मग आता तुम्ही जर पाहिलं असेल नॅशनल अँड रिजनल पार्टी ह्या ज्या पार्टीज असतात ह्या पार्टीचं प्रत्येकाची विद्यार्थी मित्रांनो आयडियॉलॉजी वेगवेगळी पाहायला भेटेल. त्याच्यानंतर सोशल बेस्ड पार्टीज कोणत्या असतील, त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारच्या पार्टी सिस्टीममध्ये तुम्हाला त्यांचं पॅटर्न काय असणार आहे, त्याच्यानंतर कोॲलिशन पॉलिटिक्स कसं असतं, त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारचे प्रेशर ग्रुप्स कसे असतील, त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारच्या प्रेशर ग्रुपमध्ये पण तुम्हाला जे की ट्रेंड्स इन पाहायला भेटेल आणि इलेक्टेड बिहेवियर पण तुम्हाला चेंजिंग्स पॉलिटिक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर लास्ट जे आहे आपण पाहणार सोशल मुवमेंट्स वेगळ्या प्रकारच्या पाहायला भेटतील. आता सोशल मुवमेंटमध्ये जर तुम्ही पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर सोशल मुवमेंटमध्ये सिव्हिल लिबर्टीज असतील, ह्युमन राईट्स असतील मुवमेंट्स असतील, वुमन मुवमेंट्स असतील, इन्व्हायरमेंटलिस्ट मुवमेंट्स असतील, म्हणजे ह्या ज्या काही मुवमेंट्स तुम्हाला पाहायला भेटतात म्हणजे सोशल मुवमेंट आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे जे पक्षप्रणाली आपण जे काही पार्टी सिस्टीममध्ये पाहिलं पक्षप्रणालीमध्ये काय म्हणू शकतो आपण याच्यामध्ये पाहता मराठीमध्ये जर विचार केला आपण राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांची विचार प्रणाली आणि सामाजिक पाया, आघाड्यांची राजकारणाचे आकृतिबंध, दबावगड, निर्वाचन वर्णाच्या प्रवृत्ती, अधिकारांच्या सामाजिक आर्थिक रूपरेखेखालील बदल कशा प्रकारे असतील. आणि लास्ट पॉईंट तुमचा GS हा जो पेपर आहे हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये लास्ट पॉईंट आहे तुमचा मराठीमध्ये आपण पाहू सामाजिक चळवळ, नागरी स्वातंत्र्य आणि मानवी हक्क चळवळी असतील, महिलांच्या चळवळी आणि पर्यावरणवादी